देवा आता उघडदार देवा असं म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं याच दाराची गोष्ट आहे। मी सध्या आहे पारनेर तालुक्यातील कोर्टन खंडोबा, जे दागरूज देवस्थान आहे आणि प्रति जेजुरी म्हणून ज्याला संबोधलं जातं। मोठ्या या ठिकाणी यात्रा उत्सव भरलेला असतात आणि खऱ्या अर्थानं या देवस्थानाच्या इथे येऊन हा दरवाजा दाखवण्याचं कारण काय आहे तर या दरवाजा एका भाविकाने दिलेला आहे आणि हा भाविकाने दिलेला दरवाजा हा दान केलेला आहे आणि दान करत असताना या दानाला विरोध केला जातोय। महाराष्ट्रातलं हे पहिलंच असं उदाहरण असेल की देवस्थानाला दान केल्यानंतर त्याला विरोध हा कोर्टापर्यंत केला जातोय। नेमकी घटना काय आहे, या दरवाजाच्या मागे काय राजकारण आहे आणि नवीन दरवाजा जो भाविक देतोय त्याची यामध्ये काय चूक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात। आपण चर्चा करूयात या दरवाजाबद्दल आणि नेमकं काय घडलंय। श्री क्षेत्र कोर्टन खंडोबा या ठिकाणी दाराच्या मागे राजकारण का सुरू आहे हेच आपल्याला बघायचं। हे ना तिथे एका पोरीचं वाटोळ केलं यांनी बरं का, आणि त्याला मी म्हणलं आमच्या मीटिंगमध्येच म्हणलं तू पिंपळगावला जाऊन नीट नाही राहायचा। म्हटलं 4.5 एकर जमीन घालवली आणि खंडोबामधून अशी सडक होती ती तिकडून नाही गरका मारून आणायची। सांगा ना तुम्ही, जेव्हा असा रांडका आहे ना केशी करायचं सोडून याला काहीच नाही आलं। पहिलं पण केशी करणं एक नंबर पटायचं। रोटोबाचं मंदिर यांनीच आरताळलं, रोटोबाचं मंदिर आरताळा देखील ह्योच। इतका योग त्याच्या का अलाउन्सर आहे जालिंदर खोसे, तुमच्या याच्यात हे करायचं तमच्या अशी बरीच आहेत, 2-4 आहेत। याच्याबद्दल आम्ही 4.5 एकरला मिळलो, पायरीला लागलो आम्ही, एवढी लुस्कान केली त्यांनी। दरवाजासाठी विरोध करतायत। हा, ते विरोधाचे काम। अहो काही मरून गेले केशी पटल्या नाही इतके, त्यांना फक्त 28 वर्षात नुसतं केशी करायच्या, हे सोडून काही जमलं नाही। वरून म्हणायला मला काय बायको आहे का? अरे पण तू तिथंच एका पुरीचं वाटोळ करून आला, तू पिपळगाव नीट ठुशीन का? जाऊ दे, एवढं बोलून आपण आता ह्या बघितलं, हे देवस्थान आहे पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेलं देवस्थान आहे या ठिकाणी। आणि आज भालेराव काकांनी एवढा सुंदर असा दरवाजा या ठिकाणी देवस्थानाला दान केलाय। पण ह्या मागे कुठेतरी एक गलिच्छ राजकारण होत आहे। माजी अध्यक्ष आणि माजी सचिव हे दोघेही या ठिकाणी एकदम अशांतता पसरवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत, पांडुरंग गायकवाड आणि जालिंदर खुसे या ठिकाणी। तर मला हे म्हणणं आहे का आपल्या प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी असते, त्याप्रमाणे आता दरवाजाला तो जीर्ण झालाय जरा, त्याच्यामुळे नवीन दरवाजा बसवण्यात काय अर्थ आहे। आणि आता गायकवाड साहेबांनी पण समजलं पाहिजे, बाबा तुम्ही इथून मागे चांगली कामं केली, आम्ही तरुण तेव्हा तुमच्यासोबत होतो, आता आम्ही आलोय, आता तरुणांनी पण थोडं काहीतरी शिकलं पाहिजे याच्यातून आणि पुढे आलं पाहिजे। तर साहेबांना एक विनंती आहे की आता तुम्ही पण जरा वय झाले, जरा थोडी आता तुम्ही पण रिटायरमेंट घ्या आणि हे असलं काही गलिच्छ राजकारण न करता या ठिकाणी प्रत्येक जे भाविक भक्त येत आहेत इथे येत आहेत तर त्यांना दान करा। आज माझ्या खापर पंचोबांनी इथे पंचधातूचं एक कासव होतं मोठं, जेजुरीला देवस्थानात जसं आहे तसं एक दान केलेलं। तर ते पुरातत्व खात्यात येत नव्हतं का? याला पुरातत्व खात्याचं तुम्ही सांगताय का हे? पण हे असं नका करू बा। गायकवाड साहेबांना एकच सांगणं आहे का साहेब, कसं आहे, ज्या गावच्या बोरी असतात त्या गावच्या बाबळी पण असतात, त्याप्रमाणे कसं आहे तुम्ही असं हे समजू नका का आता प्रत्येक मुलं मोठी झाल्यात आणि आता पूर्वीची आत्ताची मुलं आहे, ही जी युवा पिढी गावातली, ही तुमच्या केसी भानगडींना घाबरणाऱ्यातली नाहीये। नाही मॅडम, असं पूर्वीचा इतिहास असा आहे, ज्यावेळेस पांडुरंग गायकवाडाच्या खिशामध्ये पैसा जात होता, त्या देणगी जात होत्या, तर लोकांना कळत नव्हतं आणि आता लिगली पावत्या फाडल्या जातात, त्याच्यामुळे हा इश्यू झालेला आहे। आणि देणगीदारांचं त्याच्यामुळे तर तुम्ही मला सांगा, हे आत्ता दरवाजा दिला आहे त्या विलेच्या माणसांनी, उद्या जर एखाद्याला घंटी द्यायची असं प्रत्येक वेळेस धर्मदायिकला विचारायला जायचं का? सर्व सामान्य भाविकांनी काय करायचं? हे जर पांडुरंग गायकवाड जालिंदर खोसे नेहमी जर असे जर आडवे घातले, ते जनतेला इथं येणारा भाविक त्यांनी काय करायचं? यायचं की नाही? यांना पैसे असेल तर त्यांनी यायचं, यांच्याकडे पैसे दिले का मग गप्प। देवाच्या नावाखाली शाळेला पैसे मागायचे, ही कुठली पद्धत आहे? देवस्थान वेगळं आहे, शाळा वेगळी आहे, त्यांचा काही संबंध इथं? त्या बिचाऱ्यांनी इथं 3.5 लाख रुपये खर्च केला आणि त्यांना 11,000 रुपयाची पावती दिली, ही कुठली पद्धत आहे? असं नाही झालं ते। हे कसं त्यांची सत्ता गेल्यामुळे ते झाले ते वेळे, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे, बाकी काही इश्यू नाही। जनतेला काय घेणं देणं आहे त्याच्याशी? तुम्ही मला सांगा, सर्वसामान्य जनतेने इथे यायचं, एखादी जर वस्तू द्यायची जर म्हटली तर द्यायची कशी? याला जर प्रत्येक वेळेस स्टेज जर आणायचा तर मग करायचं काय? पण लोकांनी द्यायचं कसं? हा मोठा एक प्रॉब्लेम आहे इथं। बघा, इथं काही वर्षापूर्वी इथं वनाचे शेठ बाबाजी ढोंबे यांचं आहे ना मोठं हे होतं, सभा मंडप होतं, त्यांनी तोडून टाकला। त्यावेळेस तर धर्मदाय आयुक्त काही आठवलं नाही त्यांना, त्यावेळेस कोणत्या परवानगीने काढला तो? इथं मंदिरामध्ये घंट्यांचा निलाव केला, कोणाला विचारून काढला? विकल्या, कोणाला आहे का माहिती?
आज यांना आज 2.5 वर्ष झाले, यांना अजून त्याचं ट्रस्टीचा यांना हिसाब नाही दिला. काय फायदा त्याचा? यांना फक्त हे करतात, चांगलं करतात, हे त्याला बघवत नाही. हाच मोठा सगळ्यात इश्यू आहे सगळ्यामुळे. असंच आहे. आणि हे कुठली गोष्ट केलं का यांनी फक्त काय करायचं, कोर्टात जायचं, केस टाकायचं. याला याच्या बापाने फुकट वकिली केली काय कळत नाही. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. भाविकांनी देणगे द्यायचं की नाही हा विषय झालेला आहे आता. आम्ही ना आता 25 वर्षापासून आम्ही त्यांच्या पाठी मागत होतो. जेवढी कामं झाल्यात का त्याच्या पाठी आम्हीच होतो. काही गोष्टी आम्हाला पटल्या नाही म्हणून आम्ही हा विषय सोडून दिला गावातला. आणि आता जे राजकारण करतात का ते जालनर खोसे असू आता पांडुबोकुल असू त्यांनी आता हे लढवले. कारण आज एवढं देवस्थानसाठी आज दरवाजा दिलाय त्यांना नको या. हे त्यांचं चुकीचं नाही. त्यांच्या पाठीमागे पहिला आपण राजकारण होतच ना. त्या टायमाला आम्हीच होतो ना. आमचे दादा होते, सगळे जुनी माणसं होती त्या टायमाला. मला तर एवढं काय त्यातलं कळत नव्हतं, पण त्या टायमाला सगळी माणसं होती. उलट आम्ही आमचा सरपंच होता, आम्ही त्यांच्या विरोधात होतो. हे पाटीलला आम्ही पांडुवकीला माग होतो. पण पांडुवकीलानी आता आहे ना असं करायला नाही पाहिजे. हा हे असं करायला नाही पाहिजे. उलट हा देवस्थानचा जो दरवाजा आहे आज बसवायलाच पाहिजे. ते जरी नाही म्हणलं तरी आम्ही बसवणारच. आम्ही सर्वसामान्य माणसं आहे पण असं नकोय. देवस्थानसाठी आपलं सगळे एकजुटीने काम करावं गावात, आमची एवढीच भावना आहे. शिसम आहे. शिसमचं असं आहे, साग शिसम हे 12 वर्ष जरी जमिनीत गाडून ठेवला तरी तो तसून तसंच राहतो. समजा एक देवस्थान आहे, देवस्थानाला इथं कोणतंच राजकारण नाही पाहिजे. म्हणजे पाहिजे एक समधे आले समधे समान आहे. याच्यात आहे ना राजकारण नकोय. देवाच्या इथं राजकारण नकोय. राजकारण तुम्ही गावात करा पण इथं राजकारण करू नका. आणि दररोजा हे देवाला पाहिजेनच. पूर्वी जे येशी आपलं येस होती, येशीला बंदिस्त होतं, मंदिराला बंदिस्त आहे. का नको दरुजा पाहिजेनच. विरोध ह्यो देवाच्या दारी करूच नाही. तुम्ही विरोध करायला अनेक ठिकाणी पण देवाच्या दारी विरोध करू नका, कोणीच नका. म्हणजे देवस्थानला दरवाजा पाहिजे का? पाहिजे, का नको? हे काय आजच नाही, पूर्वीपासून आलेलं आहे ना. हा जुना जो दरवाजा आहे तो खराब झालेला आहे, त्याला नवीन दरवाजा बसायला काय हरकत आहे? बसायलाच पाहिजे. समजा आपले कपडे फाटले, आपण परत ते कपडे घालतोच ना नवे घेऊन, तर तेच कपडे ठेवतो. याच्यात बदल करतोच ना. चांगली गोष्ट आहे ना. चांगल्या गोष्टीला विरोध नको. 25 वर्षाच्या काळामध्ये पूर्वीला आमचे वडील ट्रस्टमध्ये होते. त्यांच्याबरोबरला सगळी जुनी जाणकार माणसं होती. त्यांच्या देखता इथं दगडी फरशी होती. इथं साईटने खोल्या होत्या, ह्या त्यांनी काढल्या. त्यावेळेला विरोध केला नाही कुणी. मांडवडाळे, सुरतला मांडवडाळे स्वतः माझी गाडी होती मांडवडाळे चालू करायला. मग आत्ता तो विचारपूस करायला सुद्धा तयार नाही. दरवाजा पाहिजे, दरवाजा का नको? आता हे भक्त मंडळी बसत यात, यांचा दरवाजा का नको? त्यांनी त्याचं लेखी कारण पुन्हा द्यावा. ट्रस्टला लेखी कारण द्यावा, फार मोठे ह्याच्यात द्यावा. त्यांनी का नको? यांचा कारभार नको, त्याचा कारभार का पाहिजे? सार्वजनिक तू गावात मिटिंग बसव, सार्वजनिक मोठी मिटिंग बसव, का नको हे सांग. आज या ठिकाणी या महाद्वारानिमित्त जमलेले सर्व गावकरी किंवा पाहुणे रावळे मुंबईहून आलेले असतील सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि बघा कुठल्याही मंदिरात जा किंवा जिथं पुरातनचा विषय येतो मग तिथं आज कुठलाच विकास होत नाहीये का? आज आपण जेजुरीला गेलो तर जेजुरी आजही जर पाहिली आपण तर कुठं तुम्हाला कलर दिसणार नाही. त्यांच्या ज्या पायऱ्या आहेत, आतलं जे गाभारा आहे किंवा आतलं जो सगळं आहे सगळं जसंच्या तसं ठेवलंय. हे जे एवढं काही चेंजेस केलंय, रंगरंगोटी करून ठेवली, कॉन्क्रीटचं जंगल या ठिकाणी उभं केलंय. ठीक आहे, काही चांगलं आहे, काही वाईट आहे. ते प्रत्येकाला विचारून किंवा लोकांना विचारून त्याचा विकास व्हायला पाहिजे होता. त्यावेळेस लोक एवढी सज्ञान नव्हती की बाबा चला कोणी विरोध करावा तर मग केसीला कोणी जायचं, किंवा पैसे नव्हते लोकांकडे. त्यांच्या हातात होतं तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप करायला पाहिजे होतं. जुनं जे वस्तू होत्या त्या जतन करायला पाहिजे होत्या, त्या आज केल्या नाही. आता हा दरवाजा जीर्ण झालेला आहे. हा जर उद्या दरवाजा कुणी बसलं इथं आणि तो दरवाजा जर पडला तर याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? मग हे चेंज व्हायला नको का? बरं केलंय तर केलंय, आपण काय त्याला काय असं नवीन एकदम नवीन नाही बनवलं. आपण जसे जुने होते त्याच पद्धतीनं आपण ते बनवलेले. मग याला विरोध कशाला पाहिजे? तर ही विनंती आहे की इथून 25 वर्ष 30 वर्ष झाले आज गाव झुंजत ठेवलंय त्या माणसानी. कशासाठी केलंय? का केलंय? काय साध्य केलंय याच्यातून? आज किती लोकांचा त्याच्यातून विकास झालेला आहे, किंवा आपलं गाव किती पुढे गेलेलं आहे हा विचार कधी करणार आहे? किंवा जे नवीन युवक आहे आज
एवढा मोठा कार्यक्रम होता, अपोजिशन वाले एक सुद्धा माणूस इथं नाहीये. मग हे देवाचं काम आहे, तुम्ही देवाची पोस्ट टाकता ग्रुपमध्ये बोलाता, मग आज देवाच्या कामासाठी तुम्हाला यायला नको का? ह्या अशा गोष्टी का करता तुम्ही? तर माझं हेच म्हणणं आहे की बाबा तुम्ही या समोर या, तुमचे इथले जे प्रॉब्लेम आहे ते तुम्ही इथं पहिले समाजासमोर मांडा आणि मग तुम्हाला जर वरती जायचं की नाही पटत गोष्टी तर तुम्ही वरती जा ना. तुम्ही कशाला डायरेक्ट जाता तिकडे? एका दिवसात स्टे येतोय? एका दिवसात जर तुमचे निर्णय लागत आहेत कोर्टामधून म्हणजे तुम्ही किती पोचलेली माणसं आहे? तुम्हाला ह्या गोष्टी करतात, जनतेला ह्या करतात की बाबा हे काय आहे, काय चाललंय काय नाही, याच्यातून कुठंतरी बाहेर पडलं पाहिजे. आणि मी तरुणांना विनंती करतो की बाबा तुम्ही याच्यात सहभागी व्हा, चांगल्या गोष्टींसाठी सहभागी व्हा, याचा विरोध करा सगळे येऊन. बाबा का करतोय हे? आज एवढी लोक येतात, उद्या कोणी दान द्यायला तयार होईल का लगेच? आज हे मंदिराचं रंगकाम चालू केलं, हे सगळे रंगकामासाठी दिलेले देणगे आहेत. आज हे काम बंद पडलंय, उद्या हे जर झालं नाही तर ऑडिट मध्ये टॅक्स भरावा लागणार आहे देवस्थानला. पैसा कुणाचा जाणार आहे? लॉस कुणाचा आहे? मग ह्या गोष्टी का करतोय? हा विरोध का करतोय? तुम्ही अगदी जुनं मंदिर बघितलेलं असणार आहे आधीच्या काळापासून. भरपूर बदल झालाय. आता दरवाजा बदलायच्या वेळेसच एवढ्या अडचणी काय येत आहेत? अडचणी एका माणसामुळं अडचणी येते, दुसऱ्या अडचणी यायची काहीच कारण. त्याला लढायचं, त्या गावात लढा ना. हा, पांडू आहे ना गायकवाड, त्याला म्हणा गावात लढ, तुला लढायचं. पण इथे देवाजवळ कशाला लढवतो? काय कारण आहे? जनता येते, सारे बघत आहेत, देणगी देतात. आता त्या महाराजा त्या पायाने त्यांचे पैसे उतू चालले का बाई? का आज त्यांनी एवढे 3 लाख रुपये दिले, येडे म्हणून दिले. चला बा, भक्ती आहे, साऱ्या गोष्टी आहेत म्हणून ते करतात. आणि आमच्या जुन्या काळात कोणी विचार करीत नव्हतं आणि विचारायचे नाही. आणि आता तरी त्या मन कारभार चालला. असं असतं का? गावचे मन कारभार नाही चालत, समजाने मिळून करायला पाहिजे. अशा केशी भानगडी करणं हे योग्य आहे का दरवाजासाठी? हा, मग तेच नाही ना योग्य. योग्य असतं तर मग आहे बो, योग्य नाही. दरवाजासाठी केशी करणं, तुला लय लढायचे ते त्याच्याशी लढणं, त्याच्या बांगल्यात जाऊन. त्याचा लय वाद आहे, तो वाद. कोणाचा वाद आहे? अशोक गुल्याचा, त्याचा वाद येतं, तिथं लढ. काही ते देवाजवळ हा कशा करतात? जनताला फाशी देता, एवढं देणगी देतात, भानगडी करतात, हे करतात. लांब लांबून लोक येतात आणि देणगी देतात आणि त्याला विरोध आणायचा. असं नाही चालत बाई. मग त्यांना म्हणजे त्यांची इच्छा झाली की मग बसवा म्हणून. त्यांचं प्लाऊडचं दुकान आहे, ते दुकान असल्यामुळे त्यांना असं वाटलं की ते. आणि आम्ही लहानपणापासून सगळे येत होते. माझं पण लग्न झालं, मी तिथे गेले, आम्ही सगळे येतोय जातोय सगळं. आणि जागृत ठाणे म्हणजे बोललेलं हे होतं, नवस्त पावन होतं. आणि मग त्याच्यामुळं मग त्यांची इच्छा झाली, त्यांनी बसवला दरवाजा. तुमच्या गावचा विरोध असेल तर तुम्ही तुमचं बघून घ्या ना. पाहुण्या माणसाला काय असं म्हणजे एवढा विरोध? आमचा दीर रडा, काय रडायचं म्हणजे? असं एवढं काय त्यांनी व्हायचं द्यायचं काम आहे? हा, मी पण मागच्या वेळेस इथं काम चालत त्यावेळेला मी पण पैसे भरलेले आहेत. नाही पण विरोध करायची गरजच काय आहे? आम्ही पाहुणे माणसं आहेत ना. त्यांची इच्छा झाली, त्यांचं भरपूर चांगलं झालेलं आहे म्हणून त्यांना वाटलं बा मी दरवाजा द्यावा म्हणून. तुम्ही तुमचे राजकारण बघून घ्या ना. आमच्या सारख्याला काय बोलायचं काम आहे? तुम्ही तुमचं काही करा तिकडं, आम्हाला बाकीचं माहिती नाही. पण हे बोलायचं नव्हतं, करायचं नव्हतं. आमच्या दिराच्या डोळ्याला पाणी आलं. आज 4 लाख रुपये खर्च केला दिराने आमच्या. आणि एवढं म्हणजे देवासाठी रडतायत ते. हा, तुम्ही तुमच्या तिकडे काही करायचं ना. आज इथं जो देवस्थानचा कायापाट झालेला आहे, हा पूर्णतः गोरगरिबांच्या पैशातून, देणगीदारांच्या पैशातून, सर्वसामान्यांच्या पैशातून झालेला आहे. आज तुम्ही वरती बघा, इथं नाव आहे फापाळे म्हणून. यांनी पण आज देवस्थानला काहीतरी दिलं म्हणूनच आज विकास झालाय ना. मग या पण भावी भक्तांनी दिलं, यांच्यातून पण हे दरवाजा बसवणं गरजेचं आहे. आज इथं एवढा मोठा बोर्ड लावलेला आहे, याच्यावर तुम्ही नाव वाचा. हे पण देवस्थानच्या देणगीतून, भावी भक्तांच्या देणगीतून झालेलं आहे. दरवाजा बसवणं गरजेचं आहे. आज इथं खाली भक्त निवास आहे. मग हे सगळं जे भावी भक्तांच्या देणगीतूनच देवस्थानचा विकास झालेला आहे. त्याच्यामुळं जे काय भावी भक्त देतात ते सर्वांच्या एक विश्वस्त मंडळाची जी बॉडी आहे, ह्या बॉडीनी सर्वांनी विश्वस्त मंडळांनी विचार करून भावी भक्तांची कोणती हेळसांड न होता हे काम पूर्णत्व करून घेणं गरजेचं आहे. नाही, मार्की गाजवायचा प्रश्नच नाही मॅडम. देवस्थान हे सर्व अख्ख्या लाखो भाविकांचं आहे. तुम्हीच मगाशी बोलले ना, आज हे महाराष्ट्राचं पूर्ण कुलदैवत आहे. कुठल्याही राज्यातून माणूस देवस्थान येऊ शकतो, दर्शन घेऊ शकतो. त्याला ज्या इच्छा असेल त्याची ती देवस्थानच्या दानपेटीत दान करू शकतो. त्याच्यावर कोणाचं बंधन नाही ना, किंवा दर्शनाला कोणाची बंदी नाही ना.
या दरवाजाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त इथं मी आलो होतो. बट आल्यानंतर मला इथल्या गोष्टींची कल्पना आली की ॲक्च्युली याच्या पाठीमागचं काय राजकारण झालंय. जे कोणी असतील मला माहिती नाही, फक्त त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपला जो हिंदुस्थान आहे तो अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत हा अखंड विस्तारलेला हिंदुस्थान होता. बट आपल्या अंतर्गत वादामुळं तो असा कटकट होत गेला. अफगाणिस्तान गेलं, पाकिस्तान गेलं, आता काश्मीर त्या वाटेवर आणि भरपूर काही आहे. मला सांगायचा मुद्दा आहे, तुमचे अंतर्गत वाद हे अंतर्वाद इथे ठेवू नका. हे सामाजिक कार्य आहे, धार्मिक कार्य आहे आणि तुमचे वैयक्तिक जे गोष्टी आहेत त्या वैयक्तिक प्रॉब्लेम तुम्ही तुमचे सॉल्व्ह करा, पण धार्मिक कार्यात हे प्रॉब्लेम आणू नका. ही एक माझी म्हणणं आहे फर्स्ट. आणि सेकंड माझं अनबायस ओपिनियन असं आहे की जो महाराष्ट्राचा तुम्ही जर इतिहास बघितला, जो मंदिरांचा जीर्णोद्धाराचा, त्याच्यामध्ये अहिल्याबाई होळकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांनी प्रत्येक वेळी काळानुसार फॉर एक्झाम्पल 1760 मध्ये असेल, 1850 मध्ये असेल, ज्यांनी त्यांनी त्याच्या काळामध्ये जी मंदिरं त्यांचा जीर्णोद्धार केलेला आहे, जो योग्य पद्धतीने करता येईल तो त्या पद्धतीने. आणि या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण करू नये ही माझी त्यांना एक अनबायस वेने ओपिनियन, सजेशन आणि रिक्वेस्ट असेल. आणि आता या गोष्टीचा तुम्ही संदर्भ घेतला तर फ्युचरमध्ये येणारे जे कोणी भक्तगण असतील ते पण विचार करतील, बाबा आम्हाला जर उद्या कुठे फ्युचरमध्ये काय द्यायचं असेल तर ऑब्विसली ते त्या गोष्टीकडे कानकूस करील. आणि कानकोस नाही म्हणता येणार, बट त्यांचा आणि देवाचा जो काही त्यांचा देण्याचं जे काही दान असेल ते योग्य प्रकारे होणार नाही. तर जे कोणी गायकवाड साहेब असतील, खोसे साहेब असतील, त्यांना परत एकदा माझी विनंती आहे की हे प्रकरण आतमधल्या आतमध्ये तुम्ही जे काही असेल ते मिटून घ्यावे आणि भक्तजनांना यापुढे कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम झाला नाही याचा तुम्ही विचार करावा. धन्यवाद. ॲक्च्युली आता आम्ही या सामाजिक, मी पण याच गावचा आहे, माझं नाव रवींद्र नवले आहे आणि सर्व भावी भक्त मोठ्या थाटामाटात देवस्थानाचा कोणताही कार्यक्रम असेल तर चांगल्या पद्धतीने पार पाडतात. माझं या निमित्तानं एकच सांगणं आहे की जे काही भावी भक्त महाराष्ट्रातून सर्व एक प्रतिजेजुरी म्हणून हे देवस्थान ओळखलं जातं आणि त्या ठिकाणी येऊन सर्वजण योग्य कोणी श्रमदान, कोणी गुप्तदान किंवा असं दरवाजा असेल किंवा काही मोठ्या वस्तू देऊन त्या माध्यमातून ते लोकार्पण किंवा देवाला अर्पण करत असतात. तर ह्या ठिकाणी हे गावचं राजकारण झालं नाही पाहिजे. आम्ही या ठिकाणी खूप साऱ्या देणग्या देतो. आम्ही त्याही पक्षाला देणग्या दिल्यात, पक्ष म्हणण्यापेक्षा गायकवाड साहेबांच्या काळात आम्ही भरपूर देणग्या दिल्यात, आताही आम्ही करतोय. हे सगळं आम्ही सगळेजण देवासाठी करतोय. इथे कोणाचं वैयक्तिक काही नाही आहे. पण गायकवाड साहेब असतील किंवा खोसे असतील, जालिंदर खोसे वगैरे, हे विनाकारण याच्यामध्ये काहीतरी अडथळा आणून ह्या कामाला हे करतात, ते स्थगिती द्यावी किंवा असं करतात. तर हे नाही झालं पाहिजे. ॲक्च्युली विकासाचं काम देवस्थानच्या ठिकाणी कोणाच्याही माध्यमातून जर विकास होत असेल तो विकास झाला पाहिजे, ह्या मतामागे मी ठाम आहे. आणि त्यांनाही खंडेराय मला वाटतं सद्बुद्धी देईलच. आणि हे असे त्यांच्या जे काय बुद्धीमध्ये ह्या काय दुसऱ्या घटना घडतात किंवा त्यांना काही 2-4-5 मंडळी त्यांच्या पाठीमागे जे सांगतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी घडून आणतात, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपल्या गावाचा विकास आणि आपल्या देवस्थानचा विकास हा असाच चांगल्या पद्धतीने चालत राहिला पाहिजे, अशी मला अपेक्षा वाटते. कसं होतं आधीचं मंदिर, काय काय बदल झालेत? असं म्हणतात की कासव होती, घंटा होती, कसे बदल झाले या ठिकाणी? बदल झाला, बराचसा बदल झाला. कासव वगैरे होतं का? हा? कासव कासव, मोठा कासव होता इथे. आणि घंटा वगैरे? घंटा होता. आता इथे दरवाजा येतोय, मग देवस्थानात दरवाजा पाहिजे का नाही? पाहिजे ना. आता जिल्हा एक जणांनी म्हणायचं बसायला पाहिजे. तुमचं देवासोबत तुमचं एक नातं आहे, पुजारी आहात, पिढानुपिढ्याची पुजारी आहात तुम्ही. तुम्हाला वाटतं अशा पद्धतीने विरोध व्हावा एखाद्या दरवाजासाठी, देवस्थानाला आलेल्या दानासाठी? नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला विरोध नकोय. हा, दरवाजा लावू नये म्हणून बरेच प्रयत्न केले जातात. अगदी या देवस्थानाचं नाव कोर्ट कचेरीपर्यंत गेलंय. मला काय वाटतंय ह्या इथे? नाही, जो चांगलं कार्य चांगलं चाललेलं आहे तिथं कशाला आपण नाही काय म्हणायचं. कार्यच करायला लागलं ते करतात, ते कार्यच करतात का नाही ते कशाला विरोध पाहिजे. खंडेरायाला हे आवडेल का अशा पद्धतीने दरवाजाला विरोध करणं? ते पाय आज चालते, पाय बघायला फुल झालं त्यांना. बोलले तिथे सरपंच आता आलते ना, पटकन फुल झाले दरवाजाबद्दल म्हणल्या म्हणजे कौल दिला देवाने. बसवलं पाहिजे देवाचाच कौल मिळाला. आमच्या इथे ना फुल लावण्याची पद्धत आहे देवाला. म्हणजे कोणताही काही कार्यक्रम असेल ना, किंवा लग्नाचं कार्य असेल किंवा ब्राह्मणांना विचारता डायरेक्ट देवाला कौल लावायचा की दरवाजा बसू का नको किंवा काय कार्य करू का नको. तर सरपंचांनी फुल देवाला कौल लावला होता की देवाने लगेच प्रसाद दिला की तुम्ही दरवाजा बसू शकता. म्हणजे देवाचा पण होकार आहे. कासव पण पाहिजे होतं, मग हे दगडी फडशीन ते पण तसंच पाहिजे होतं असं म्हणायला. पुरातन खात्यामध्ये दाखवायला पाहिजे होतं, ते काय आता दिसत नाही आम्हाला. असा विषय आमचे वडोपारचे लोक सांगतात. नाही, दरवाजा लावायला पाहिजे ना. जीर्ण एखादी जुनी वस्तू नवीन भक्तांनी नवीन कुठलं तरी दिलं
तर त्या भक्ताची इच्छा पूर्ण करणं हे आपलं काम आहे, ट्रस्टचंही काम आहे, कुठलंही काम आहे देवस्थानला. त्यांनी काय कुणी मोठेपणा करायसाठी दिले असं काय नाही. त्यांची एक भक्ती आहे, त्यांचं काहींचा नवस असतो, काहींची भक्ती या पोटी दिले जातं. ते स्वीकारलंच पाहिजे आणि ते लावलंच पाहिजे. तुम्हाला सांगायचं म्हणजे एक 100तलं 10% काम फक्त पुराणं राहिले. या फक्त डिकमाळी वगैरे आहेत ना, एवढ्याला उस सिमेंट भरले, बाकी सगळं नवीनच आहे. आम्हीच होतो हे 1997 पासून आम्ही हे मंदिर पाडायला सर्व काही गोष्टी करायला आम्ही होतो. चौथारा तो बदललाय, बाकीचे आता कितीतरी सर्व वस्तू बदलल्यात. मग पुरातन दरवाजा जर बनवायचा नाही तर समजा आम्ही ज्यावेळेस आपण पुरातन मंदिर झालं ते का पाडलं तुम्ही? पुरातन चौथारा होता तो का पाडला तुम्ही? बाकीच्या पायऱ्या होत्या, इथं दगडी पायऱ्या होत्या वरती येण्यासाठी. त्याच्यावर आमच्या पुरातन भक्तांची अशी हे होती का 2 काठ्या एका सामनासामनी उभ्या राहून येत होत्या आणि त्या देवाच्या काही अंतरावर आल्यानंतर त्या संघच सोडल्या जायच्या आणि त्या शिखराला चिकटायच्या. शिखराला लागल्यावरच तो कार्यक्रम होता. आता याने ती फरशी काढून मऊ फरशी बसवली. याच्यावर जी जुन्या भक्तांची जी इच्छा होती ती तर सगळी बाद झाली. काठ्या पाडून आणावं लागतात, त्या उभ्या करून आणताच येत नाही कारण त्या घसरतात या पायरीवर. अहो घंटा नाही, घंट्या सगळ्या घाट्या इथल्या कितीतरी घाट्या होत्या. तसा हिसाब काढला तो पुरातन घाट्या किती विकल्यात आम्ही देवस्थानला. म्हणजे काय त्यावेळेच्या ट्रस्टने ह्या घाट्या पूर्ण विकल्यात. नवीन येतात रोज, मग त्या कशाला बांधता तुम्ही? भक्तांची जी हे आहे तिथं जी मोठमोठ्या घाट्या होत्या. आता मी 1900 तुम्हाला सांगितलं 97 पासून याच्यात आहे. हे राजकारण म्हणून खेळ चालू आहे. देवस्थान म्हणून भक्ती म्हणून काय याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा कुठल्याही भक्ताला जर विचारलं तर कुठलाही भक्त बोलणार नाही का दरवाजा लावू नका. चांगली गोष्ट आहे ना. नूतन म्हणजे आता जे जीर्ण नाही होऊ द्या, पण त्याचं वजन त्याला लोटायला आता पूर्वीच्या लोकांना 2-2 माणसं तो दरवाजा मागं पुढं करायला लागतो जुना. आणि आता आपल्या कुठल्या युगात चाललोय आपण? त्याने पुरातन एवढ्याच करतात, दरवाजा करतात पुरातन आहे का? बाकीच्या गोष्टीला पुरातन नाही का? आता मॅडम याचं थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की 28 वर्ष इथे पांडुरंग गायकवाड साहेबांनी अध्यक्षपद भूषवलं आहे आणि बरीचशी कामं ही गावाच्या विरोधात होत होती आणि गावकऱ्यांना कुठंतरी वाटत होतं की देवस्थानमध्ये कारभार व्यवस्थित नाही चाललेला. आणि जसं की आता समजा इथं दगडी फरशी होती तर कुठल्याही प्रकारे गावकऱ्यांना सहमत न घेता दगडी फरशी काढून टाकली. पूर्वी एक परंपरा होती की यात्रा झाल्यानंतर जो काही निधी जमा व्हायचा तर गावामध्ये पेटी फुटायचा कार्यक्रम असायचा. तो गावकऱ्यांना विश्वासात न घेता तो बंद पाडला. त्याच्यानंतर आतमध्ये गाभाऱ्यामध्ये एक दगडी नंदी होता, कोणाला विश्वासात न घेता तो नंदी तिकडे बाहेर पडलेला आहे टिकडीला. म्हणजे गावकरी नाराज होते यांच्या कामावरती आणि त्यामुळे गावकऱ्यांनी काय केलं की उठाव करायला लागले. आता उठाव लोकशाहीमध्ये कसा केला जातो की संस्थेमध्ये जसं आता ग्रामपंचायत असेल तर 2014 साली पहिल्यांदा गावातील तरुणांनी एकत्र येऊन पॅनल उभा करून ग्रामपंचायत ताब्यात घेतली, पुढं सहकारी सोसायटी ताब्यात घेतली आणि 2022ला देवस्थान ट्रस्टचे फॉर्म भरले. चॅरिटी कमिशनरनी मुलाखती घेऊन इथं निवड केली आणि तरुणांच्या वतीनं आज आमच्या वहिनी अध्यक्ष झाल्या. आम्ही ज्या वेळेला ट्रस्टवरती आलो तर आम्हाला काही ट्रस्टच्या बाकीचा काही अनुभव नव्हता. आम्हाला शिल्लक जी मागच्या बॉडीनी म्हणजे 28 वर्ष ज्यांनी काम पाहिलं त्यांनी आम्हाला 3000 रुपयाची शिल्लक बँकेमध्ये दाखवली. आणि कोविडच्या काळामध्ये कामगारांचे वेतन थकले होते, लाईट बिलं थकली होती, काही हारवाल्यांचे 2-2 यात्रेचे पैसे देणं बाकी राहिलं होतं. पुन्हा काही तर कार्यक्रम जे काही समजा ट्रॅक्टर वापरले होते त्या ट्रॅक्टरवाल्यांचे पैसे देणं बाकी होतं. असं जवळजवळ 1-1.5 वर्षाचे बऱ्याचशा लोकांचे पैसे देणं बाकी होतं. आमची ज्यावेळी बॉडी आली तर ते सगळ्या लोकांनी आम्हाला अर्ज केले की आमचे पैसे बाकी आहेत. त्या सर्वांचे पैसे आम्ही दिले. जवळजवळ ती एक 5 ते 6 लाखापर्यंत रक्कम होती. ती 5 ते 6 लाखाची रक्कम आम्ही आमच्या बॉडीवरती आल्यानंतर भाविक भक्तांच्या जी देणगी जमा झाली त्या देणगीमधून ती रक्कम पेड केली. आज आमच्या बॉडीला 2.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. ह्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही पिंपळगाव रोडवरून येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. आमदार साहेबांच्या पाठपुरावा करून आपण तो रस्ता घेतलेला आहे. त्यानंतर गारखिंडी मार्गे जो रस्ता येतो
आता खासदार साहेब आहेत त्यावेळेला ते पूर्वीचे जे आमदार होते निलेश लंके साहेब, तर त्यांना पाठपुरावा करून आम्ही कॉन्क्रिटीकरण रस्ता करून घेतला, गारखिंडी मार्गीचा रस्ता करून घेतला. आज नांदूर रस्त्याचं पण काम चालू आहे. त्यानंतर कलरचं खूप मोठं काम इथं चालू केलं आम्ही. आज जवळजवळ 15 ते 20 लाखाचं कलरचं काम चालू आहे. त्याला भावी भक्तांनी पण चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यानंतर आता जे भालेराव साहेब आहेत त्यांनी आता महाद्वार दिलेला आहे. तर 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जेवढे काही 3 यात्रा पार पडल्या, 3 चंपाषष्ठी कार्यक्रम पार पडले, 8 सोमवती व अमावस्याचे कार्यक्रम पार पडले, प्रत्येक महिन्याला पौर्णिमा असते, सर्व कार्यक्रम शास्त्रीय पद्धतीनं त्या कार्यक्रमामध्ये अजून भर पाडून आम्ही हे कार्यक्रम सगळे पार पाडतोय. पंचक्रोशीमध्ये लोकांचं नावलौकिक होतं की बाबा ही नवीन बॉडी असून सुद्धा कार्यक्रम इतक्या चांगल्या पद्धतीने पार पडत आहे. आज तिन्ही यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारची गडबड गोंधळ न होता मोठ्या प्रमाणात यात्रा भरून काठ्यांचं नियोजन जे करून, नाही तर इथं अशी परंपरा होती की काठ्यांच्या टायमाला भांडणं व्हायची. बेलेकर मानकरी असायचे, ब्राह्मणवाडा मानकरी असायचे, तर त्यांच्यामध्ये काही वाद होऊन भांडणाचं वातावरण निर्माण व्हायचं. पण 3 वर्षाच्या यात्रेमध्ये जे नियोजन आम्ही ज्या पद्धतीने केलंय, 3 वर्षामध्ये काठ्या व्यवस्थित लागतात आहे. आज जे मानकरी आहे त्यांना त्यांचे मान व्यवस्थित मिळतात आहे. आम्ही एकदा का देवाला हळद लागली यात्रेच्या अगोदर तर प्रत्येक मानकऱ्यांच्या गावात जातो, त्यांना तळी भांडार हे करतो. तर ह्या सगळ्या परंपरा आम्ही जपत चाललेलो आहे. देवस्थानचं काम होत चाललेलं आहे. आज 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 28 कोटीचं काम इथं झालेलं आहे. आता सगळ्यात मोठं ही पार्श्वभूमी सांगण्याचं कारण काय की 28 वर्षामध्ये एवढी कामं न होता 2.5 वर्षात ही कामं झाली. त्याच्यामुळे आता ती पोटदुखी होते की ह्या नवीन मंडळाने एवढी कामं केली तर उद्या लोक विचारतील की तुम्ही 28 वर्षात का नाही केलं. मग ही कामं झाली नाही पाहिजे. 5 वर्षामध्ये फक्त अडचणी तयार करायच्या. उद्या यांचे 5 वर्ष जर बिनकामाचे झाले तर 5 वर्षानंतर धर्मादाय ट्रस्टला सांगायला मोकळे की यांनी कामच काही केलं नाही, किंवा जनतेमध्ये पसरवायची बातमी की बघा हे नवीन मंडळ आलंय, हे काहीच काम करत नाही. ही पार्श्वभूमी म्हणजे यांना काय करायचंय की नवीन मंडळाला काम करून नाही द्यायचं, जेणेकरून जर यांनी नवीन मंडळाने काम केलं तर आपल्या 28 वर्षाचा हिशोब लोक मागं पुढे बघणार नाही. तर ही पार्श्वभूमी मॅडम याच्या मागे. आज मला 2.5 ते 3 वर्ष अध्यक्षपद स्वीकारून एवढे 2.5-3 वर्ष झालेत. मी पहिल्यापासून बघते. ज्यावेळेस आम्ही बॉडीवर आलो त्यावेळेस त्यांनी आमची चंपाषष्ठीचा कार्यक्रम त्यांनी अरेंज केला. आमची निवडणूक झाली. निवड झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यांनी चंपाषष्ठी होती. त्यांनी सगळं हे केलं होतं. आम्ही बोललो, त्यांनी केलंय, त्यांना करू द्या. जुन्या अध्यक्षांनी मॅनेजमेंट केलं तर सगळं चंपाषष्ठीचं. आम्ही बोललो आपल्याला काही विरोध नाही करायचा. त्यांनी सगळे बनवले, मॅनेजमेंट केलंय तर करू द्या. आम्ही त्यांना काहीच बोललो नाही. ते सगळं व्यवस्थित कार्यक्रम पार पडला. थोडे दिवस चालल्या तर लगे आम्ही बोललो आता हे सगळं आपण एका देवस्थानचं आहे ना जरा कलर हे झालंय, कलरचं काम हाती घेऊ. तर कलरचं काम हाती घेतल्यानंतर आम्ही 14-15 लाख रुपये देणगी आम्ही कलरसाठी जमा केली. आम्ही ठराव पण घेतले. सर्व हे मंदिराचं काम, कलरचं काम चालू झालं. कलर घासून झाला. मंदिराचा कलर घासून झाल्यानंतर त्या व्यक्तीचा ह्या माजी अध्यक्षांनी सांगितलं का तो ज्यांनी कलर काढलाय ना तो त्या माणसाचा ना सत्कार वगैरे केला पाहिजे. थोड्या वेळ झाला कलरचं काम चालू केलं. लगेच आम्हाला त्यांनी नोटीस सोडली. पुन्हा आमच्या मीटिंग मध्ये लगेच लेटर पाठवली का हे कलर काम बंद केलं पाहिजे, का हा कलर काळा केलाय. आणि तो एक मुसलमान माणूस आहे. हा कलर करतोय ना म्हणजे हा भेदभाव सुद्धा यांनी केला इथून. ही एक व्यक्तीच आहे ना, कलर करते ती काही वेगळा माणूस आहे का. पुन्हा आम्ही नंतर पहिला सप्ताह आमचा याला व्हायचा, चंपाषष्ठीला सप्ताह होत होता. पूर्वीच्या काळी बोलायचे सगळे यात्रेच्या काळाला सप्ताह असायचा. मग तो आम्ही काय केला, पहिला जसं यात्रेच्या काळात कशी देवाला हळद लागते तसं आम्ही सप्ताह यात्रेच्या काळात ठरवला. यात्रेच्या काळात सप्ताह घेतला तर आम्ही ठराव घेतला सगळ्यांचा का यात्रेच्या काळात आपला सप्ताह होईल. ह्या महाशयांनी पुन्हा आम्हाला कोर्टात केस केली जाऊन हा सप्ताह यात्रेला न होता चंपाषष्ठीला झाला पाहिजे. त्या 15 दिवसात त्यांनी आम्हाला 3 चक्रा मारायला लावल्या कोर्टामध्ये. तर त्यात इतका विरोध या देवस्थानमध्ये माझे अध्यक्ष एवढा त्रास देतोय का जसं काय आम्ही देवस्थान जसं त्यांनी स्वतःनीच खरेदी केली अशी हे वाटते इथं भावना. प्रत्येक कामात आम्ही काही काढलं का काम का लगेच त्याला लेटर आले पाहिजे. पण आम्ही इथं आल्यापासून 100 ते 200 लेटर माझ्या अध्यक्षांचे असतील आम्हाला. कारण काय तर त्यांनी 25-30 वर्ष इथं सत्ता भोगलेली आहे. का मी करीन तेच खरं, दुसऱ्यांनी काही केलं का ते वाईट. पण असं का आता तुम्ही जर म्हातारे झाले, तुम्ही जर सोडलं नाही तर हे देवस्थान चालणार कसं. कुणीतरी येणारच नाही तर
आता आम्ही ठीक आहे, आम्ही तुमचे विरोधक आहेत, पण दुसरेत पण कोणतरी बसणारच ना. म्हणजे प्रत्येक असे समजा एखाद्या भाविक भक्तांनी जर देणगी दिली, पण तुम्ही त्या प्रत्येकाला जर असा विरोध केला तर या देवस्थानला देणगी देणार कोण? हे देवस्थान चालणार कसं? हे काय प्रत्येक कोणच्या घरातली कोणी 1 रुपया म्हणजे स्वतः प्रत्येक आम्ही समजा विश्वस्त आहे, आम्ही काय सगळे पैसे आम्ही नाही तिथं देत, सगळे जनतेचा पैसा आहे, नाही तर तो पैसा चांगल्या ठिकाणी वापरतोय ना. ठीक आहे, आम्ही काहीतरी वाईट करीत असेल, त्या मंदिरात काहीतरी छेडछाड करीत असेल तर ठीक आहे ना विरोध करायला. आता हा दरवाजा खराब झाला, त्या भाविकाला वाटलं बाबा देवा आपल्या मंदिराला दरवाजा, तर काय फरक पडला ते? तरी ते आता 2 दिवसात लगेच केस आमच्या विरोधात उभी राहिली तिथं. अरे एवढा त्रास का त्याला? आणि ह्या गोष्टी ना त्याला सहन होती नाही. त्याचे 2-4 सहकारी त्या हाताशी धरतोय आम्हाला ना. आम्ही तुम्हाला अजूनही दाखवते, पण 50 ते 100 लेटर स्वतःचे असतील आम्हाला. मग हा कारभार दुसरं कोणी करायचाच नाही का? म्हणजे ते आहे ते तोपर्यंत त्यांनीच कारभार करायचा. हे देवस्थान एकट्याचं नाही कोणाचं. आम्ही कुठे म्हणतोय आम्ही पुढच्या वर्षी येणार इथं म्हणून आम्हीच राहणार आहे, विषयच नाही ना. प्रत्येकाने काही थोडी देवस्थानचं हे घेतलंय का? मीच येईन आणि मीच करीन कारभार, असं काहीच नाही ना. असं बोललं नाही पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस देवाच्या दारी केशी करता तुम्ही. राजकारणाला आहे ना गाव आहे, बाकीकडे करा ना राजकारण. देवस्थानला राजकारण करायची काय गरज आहे? आणि मी एक स्त्री आहे, यांनी मला त्रास नाही द्यावा. मला माझी खरोखर एक इच्छा आहे. आम्ही 5 वर्ष आले ना, तुला काय करायचं ते नंतर कर ना. 5 वर्ष जर आम्ही करतोय तर आम्हाला करू द्या. समजा जनता नाकारीन ना आम्हाला, ठीक आहे ना. आम्ही जर कामं नाही केली तर आम्हाला जनता नाकारणारच ना. आम्ही कोणताही प्रोजेक्ट जर आणला तर लगेच त्याची लेटर आम्हाला येतात. आम्ही इथं काय करायचं, आता एक कलरचं काम बंद पडलंय. आता आमच्या अकाउंटला जर कलरच्या जनतेने दिलेला पैसा कलरचा अकाउंटला जमा आहे, तर तो आम्हाला टॅक्स देवस्थान मधूनच नाही भरावा लागणार. टॅक्स काय आम्ही भरणार का पर्सनल येऊन? पैसा द्यावाला नुसता खर्च करणे. केसीला आता केस पडली म्हणजे केसला खर्च नाही येत, खर्चच आहे ना. का आम्ही पर्सनल देणार आहे खर्च? का ते पण देणार आहे का? नाही देणार ना कोण. देवस्थानचाच पैसा, जनतेचा पैसा जर चांगल्या कामी नाही लागत तर उपयोग काय त्याचा? त्यांनी ना असा त्रास देऊ नये. कुठे असू देवस्थानला, कोणत्या देवस्थानला असे जर प्रगती होत असल्या, चुकत असलं तर ठीक आहे बाबा, मार्गदर्शन करावं. हे चुकतंय हे करू नका. पण हे असे चांगली कामं करीत असताना आता अकाउंटला जर पैसे पडले तर ते कलरचे काम बंद ठेवले त्यांनी. त्याच्या लेटरमुळे हे काम बंद आहे. हे चुकीचं आहे ना. देवस्थानला लेटर काढणं ही पहिली. आणि हे काही विरोधक आमच्या बाहेरचे लोक कोणीच नाहीत. आमच्याच गावातले 4-5 ट्रस्टी. विरोधकांचं कोणचं, बाकीच्या बाहेरच्या लोकांचे कोणते लेटर नाहीत. हे आमच्याच गावातल्या लोकांचं हे. आणि आपल्याच गावाचं जर देवस्थानचं असं आपण जर हेळसांड करीत असेल तर काही उपयोग नाही. आपल्या गावाने जर देव पुढे वरती नेला तर बाहेरचे लोक पण देणगी देणार ना. खऱ्या अर्थानं ही जी तळमळ आहे त्यांची, महिला अध्यक्ष आहेत, नव्यानं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. एका मुलानं सांगितलं की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी असतात. हे फक्त तर लक्षात आलं पाहिजे. आणि चांगल्या कामाला म्हणजे देवस्थानाच्या दाराच्या आड जे राजकारण आहे ते करू नये, असं खऱ्या अर्थानं आमची देखील माफक इच्छा आहे. तुर्तास मी इथेच थांबते. धन्यवाद. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत. यात एसी, नॉन एसी, स्लीपर बस उपलब्ध. तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत. आणि त्याचबरोबर सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध. आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा. 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर. आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड. संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17. धन्यवाद.